हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर इथे मी आज बनवते आहे इडली सांबार आणि त्यासाठी मी इथे डाळ ठेवलेली आहे प्रेशर करायसाठी। त्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहे, हळद टाकायची आहे, ऑइल टाकायचं आहे आणि डाळ प्रेशर होते आहे तोपर्यंत इकडे बघू शकता तुम्ही इडलीचं बॅटर रेडी आहे। त्यात मी फक्त नमक आणि ऑइल टाकलेलं आहे, इनो सोडा वगैरे असं काहीही घातलेलं नाही आहे, तरी पण एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी इडली रेडी होते मित्रांनो। तर इडली पात्रांना व्यवस्थित ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर मी अगोदरच्या दिवशीच म्हणजेच रात्रीला पिसून ठेवलेलं आणि एकदम छान मस्त फर्मंट झालेलं। ते जेवढं जास्त खमीर उठेल, जेवढं जास्त फर्मंटेड होईल तेवढी तुमची इडली सॉफ्ट आणि मऊ होईल। आणि ओल्या खोबऱ्याची चटणी करून घ्यायची आहे तुम्हाला आणि सांबारची तयारी करायची आहे। ऑइल टाकायचं, जिरे मोहरी कांदे कढीपत्ता, त्यानंतर बारीक चॉप केलेलं लसूण अद्रक टाकायचं आहे, सुकलेली मिरची, लाल मिर्च पावडर, धणे पावडर, गरम मसाला, हळद आणि टोमॅटो टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर भाज्या टाकायच्या आहे। भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि मग टाकायचं आहे तुम्हाला त्यात प्रेशर केलेली डाळ आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। सांबार मसाला टाकल्यानंतर त्यात टाकायचं आहे तुम्हाला पाणी। 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे सांबारमध्ये आणि इकडे बघू शकता इडलीसुद्धा रेडी आहे। तर चाकूने व्यवस्थित गाळून घ्यायची आहे आणि मऊ अगदी सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे सांबारमध्ये आणि त्यानंतर चटणी आपण पिसून ठेवली होती त्यामध्ये तडका टाकून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, इथे चमचमीत आणि स्वादिष्ट अशी इडली आणि सांबार तयार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। थँक्यू।